स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सानिका, अरे बरं झालं आलीस तू. मी तुझीच वाट पाहत होते. कशी आहेस तू? मी ठीक आहे, मला काही झालं नाहीये. काय झालं नाही कसं? अगं सानिका, ताप आहे तुला? अवंती, अगं पोलिसांना आणि अभिला सुद्धा असं वाटतंय की मी खोटं बोलते, मला भास होत आहेत म्हणून. हे बघ सानिका, हे बघ, तूच मला सांग, तू सांग, ते बरोबर आहे? मी खोटं बोलते का? अगं सानिका, हे बघ, माझा मेंटल इम्बॅलन्स इतका नाहीये की जे नाहीये ते मला आहे असं वाटायला लागेल, मला भास होतील. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं करते, मला खरंच दिसतो. तो मला रस्त्यात कितीतरी वेळा भेटतो, तर तो ना मला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणते तो तो काही काही बरं वाईट करू शकतो. अगं माझं, मी खरंच सांगते तुला. सानिका, हे बघ, असं काही होणार नाही. तू आधी शांत हो बरं. माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नाही ना, तर मला खरंच वेळ लागेल. अगं सानिका, हे बघ, इतर कुणीही विश्वास ठेवू अथवा न ठेवू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, अगदी पूर्ण विश्वास आहे. मला माहिती तो करपे खरंच डबल गेम खेळत असणार, पण मला सांग, तूच जर असं वागायला लागलीस तर कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार? तू आधी स्वतःला सांभाळ बरं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. अगं तू असं केलंस तर मग तनूकडे कोण बघणार सांग? हो हो, बरोबर आहे तुझं. हॅलो अभि, नाही झोपले नव्हते, पुस्तक वाचत बसले होते. अरे नाही, आज मी अनिशकडे गेले होते जेवायला. आय डोंट नो व्हाय, पण मला थोडं अनइझी होतं. आय थिंक आय ओव्हर एट. आणि तिने मस्त बनवलं होतं जेवण. हा, हॅलो अभि, 5 मिनिटांनी फोन करतो प्लीज. नो नो, आय एम ओके. मला जरा ऍसिडिटी सारखं वाटतं. हो हो, बाय.
मेंटल इम्बॅलन्स इतका नाहीये की जे नाहीये ते मला आहे असं वाटायला लागेल. पण नवऱ्याला सोडून आलेल्या नंदेचा त्रास होतोच ना. अवंतिका, तुला आज काय झालंय? एवढी डिस्टर्ब काय आहेस तू? नाही काही नाही. अवंतिका, अरे घरात एवढे प्रॉब्लेम्स चालू आहेत. सानिकाच्या त्या करपेचं काय करावं तेच कळत नाही आम्हाला. आमच्या घरात आत्याबाई राहायला आल्यात, त्यांची कचकच कचकच चालूच राहते. आणि कॉलेजमध्ये ते तसं तुला माहितीच आहे. डोकं भणाणून जातं. अवंतिका जरा शांत हो ग. अरे शांत कशी होऊ मी? मी काय सुपर वुमन आहे का? काय वाटेल ते झालं तरी हसत नको राहिलं. आय नो दॅट. पण हे बघ, प्रॉब्लेम जेव्हा सुटायचे तेव्हा सुटणार ना. मला माझी काळजी वाटत नाही रे, सानिकाची काळजी वाटते. सगळ्यांना काय वाटतं माहितीये? ती सारखा या प्रकाराचा विचार करते म्हणून तिला भास होत आहे. तुझ्या त्या उद्धव सारखे भास. यू नेव्हर नो अवंतिका, दॅट माइट बी अ पॉसिबिलिटी. शक्य नाहीये निखिल. सानिकाच्या बाबतीत अजिबात शक्य नाहीये. हा सगळा प्रकार काय चाललाय हे शोधून काढेपर्यंत मी आता गप्प बसणार नाही. अविनाश, खरं तर तुला मुद्दाम भेटायला बोलवलंय मी. सध्या आईंच्या विलवरून तुझ्यात आणि अनितात जे काही चाललंय. हा, तिला आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा असणारच रे. आणि हे खरं तर सगळं सदामामाने तिच्या डोक्यात भरवलंय. अरे पण तुम्ही स्वतः विचार करायला नको का? मी काय बोलू, माझीच बहीण. अविनाश, इनफॅक्ट आम्ही थोड्या अडचणीतच आहोत. माझ्या काकांचं ऑपरेशन आहे. त्यांचं असं कोणीच नाहीये, म्हणजे सगळं मलाच करायला हवं. 1.5 लाख रुपये खर्च आहे. म्हणून कदाचित. मग तुमची पैशांची व्यवस्था झाली आहे का? हा, सध्या केली मी, पण त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होणार आहे. संजीव, मी एवढं सांगू शकतो की जमीन विकली गेली की मी. अविनाश, प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. हे सगळं मी अनिताची बाजू मांडायला सांगितलं. तशी मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये. समजा हे पैसे नसते आले तर काय केलं असतं आम्ही? उगाच मला गजस ठेवू नकोस प्लीज. म्हणजे मी सांगतो अनिताला, मी करू काहीतरी मॅनेज. खरं सांगू का संजीव, सध्या आमच्या डोक्यामध्ये विल, प्रॉपर्टी हे कसलेच विचार नाही. तो करपे अजूनही सानिकाला खूप त्रास देतो. त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे विचार आहे. सध्या तर सानिकाला त्याचे भास व्हायला लागले. इट्स रिअली व्हेरी व्हेरी सिरियस. ए बाबा, तू आता लवकर लवकर मोठाव आणि चालायला लाग, म्हणजे आपण मस्तपैकी फिरायला जात जाऊ. त्रास नाही ना तिला? अजिबात नाही. आणि मुख्य म्हणजे बोलायला लाग आता लवकर. हो, एवढ्यात कुठला बोलणार आहे तो? मग? काहीतरीच अरे असतं तुझं. अज्जू म्हणतो, अज्जू मला. हो. मी कॉलेज मधून आला ना की असा चिकटतो. जात नाही कोणाकडे, रुक्मिणी बाईकडे पण जात नाही. हो, तिच्याकडे कसं जाईल? खाली ठेवते ती. माया लावली तर लागते बर का. आणि काय रे, आज हिला यायला उशीर का झाला एवढा? अगं काही सांगू नकोस. या वयात ना मुलांना आईची माया लागते, पण या पोरी उंडारतात नुसत्या मुलांना टाकून. आमची संध्याही तशीच. आणि काही बोलायला गेलं की सासू वाईट. मला काय, मी यांच्या चांगल्यासाठीच सांगायला जाते. मी आलेच. हो, ये. कसा आहे ग तो? बरं. मला सुद्धा यायला थोडा उशीरच झाला ग. आजकाल ना आपल्या घरामध्ये पुरुषांच्या नंतर बायका येतात. काय कुसुमताई,
पूर्वीच्या बायकांना आपण घराबाहेर पडून काय करू शकतो याची कल्पनाच नव्हती. हा, आणि आता त्यांना कळलंय की आपण पुरुषांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. अगं 21व्या शतकातली स्त्री आहे ती. तुम्ही काय चेष्टा करताय माझी? आणि काय ग ह्या वयामध्ये तुला आता बिझनेस वगैरे असं काय करायचंय? म्हातारपणी सुनांच्या समोर हात पसरायला लागू नये म्हणून करते बिझनेस. पाहिलंच ना कसं ऐकून गेली मला ते. तू तरी का वाटेल जातेस तिच्या? करू दे ना तिला काय करायचं ते. अशानीच बायका हाताबाहेर जातात. जाऊ दे, मी आता एक शब्दही बोलणार नाहीये तुमच्यामध्ये. नक्की. काय ग थंडी आहे ना अजून? पण मला जाम बरं वाटतंय. बाहेर जाऊन बसा असं वाटतंय मला थंडीत. नको ग बाई, आता थोडेसेच दिवस उरलेत. काळजी घे जरा स्वतःची. आई ऍक्च्युली खरं सांगू मला आता भीती वाटायला लागली. भीती? कसली ग? ते निधीचं ऐकल्यापासून चल ग, वेडी कुठली. तिला आधीपासूनच बरं नव्हतं. तुझी तब्येत अगदी छान नॉर्मल आहे. अजिबात काळजी करू नको. काय रे सलील, काय झालं? आई, हे अवंतिका खूप अपसेट आहे. का? काय झालं तिला? म्हणजे एकूणच जे काय चाललंय ना त्याचं तिला खूप टेन्शन आलंय. तिच्या मनात इतक्या नाना तऱ्हेच्या गोष्टी चालू असतील, इतके विचार चालू असतील, ती आपल्याला काहीच दाखवत नाही. म्हणून आपल्याला वाटतं की मी बोलेन तिच्याशी. नाही नाही नको, असू दे. आता तिला रडायचं ना तर तिला रडून घेऊ दे. म्हणजे रडतीये ती? हो, मी समजवलंय तिला, पण तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष असू दे. तिला कुठल्याही परिस्थितीत एकटं ठेवू नका. आल्यापासून पाहते मी, आतल्या हात कोंडमारा करून घेते रे ती. सगळ्याबद्दल बोलते, पण स्वतःबद्दल मात्र इतकं सोपं असतं का रे सगळं विसरून जाणं? वाईट याचंच वाटतं की आपण काहीच करू शकत नाही. नाही, पण मी ठरवलंय यापुढे मी तिच्याबरोबर आहे. प्रत्येक वेळेस, प्रत्येक गोष्टी. साली अवंती परत आली ना तेव्हा तूही नव्हतास रे इथे. मला नेहमी वाटायचं आपल्यानंतर कसं होणार हे पोरीचं. पण आता तशी काळजी राहणार नाही. आम्ही नसलो ना तरी तू आहेस तिच्या पाठीशी. सौरभचा फोन. अजून मी असं नाव माझ्या फोनबुक मधनं डिलीट केलं नाही. फोनबुक मध्ये नाही ठेवलं तरी आयुष्यात मी याचं नाव मला कधीच डिलीट करता येणार नाही. माझ्या मुलाचा बाप येतो. काही झालं तरी आर्यवर मी त्याची छाया कधीच पडू देणार नाही. आर्य माझा आहे, माझा एकटीचा. अवी, सानिकाचा ताप उतरला का रे? नाही उतरला अजून. तिची बहीण येऊन गेली ना? हो, आली होती. तिच्याकडे तेच बडबडत होती का ती? अरे आणखी काय बोलणार ती? अरे अनिता, सानिकाला ताप आलाय म्हणे. हो, कालपासून ताप आलाय जरा तिला. अगं त्या करपेमुळं आलाय ग. काय करपेमुळं? हा, अनिता तुला खरं सांगतो,
तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. अशानं मेंटल होईल ती. काही काय बोलतोस मामा तू प्लीज. काय मामा येत आहे का? जरा फिरून येऊ. फिरून येऊ? आमच्या घरात प्रॉब्लेम चाललेत आणि तुम्ही सांगताय फिरून येऊ. का? काय झालं? काही झालेलं नाहीये. सानिकाला थोडासा ताप आलाय. थोडासा? अरे 2 ताप आहे तिच्या अंगात. 2 ताप. झोपेत बडबडते ती. अक्षरशः तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. अशानं तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये. काय वाटेल ते काय बोलतोस तू? थोडं निघून जा रे. बास झालं तुझं. फार ऐकून घेतलं तुझं. थोडं निघून जा, नाही तर तुझं सामान घराबाहेर फेकून देईन मी. अरे काय शांत हो. प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असते. सरळ सांगून टाकतो माझ्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे तिला भास होत आहेत ना. हे बघ, भास आहे का ते खरं आहे त्यातून सिद्ध व्हायचंय. आणि ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत माझ्या बायकोला कोणी काय बोलायला मला चालणार नाही. जोशी काका तुम्ही निघा आता. तू पण काय कुठेही काही बोलतो. But I tell you, Nikhil, डॉक्टर कसबेकर ही वॉज जस्ट सुपर. त्यांनी जो बेसिकली रिसर्च करून जे पॉइंट्स काढले होते ना, फॅन्टास्टिक. आय टेल यू, यू 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 जस्ट मिस्ड इट. हो, पण अरे हे सगळं झालं मग येणं शक्यच नव्हतं ना रे. बिकॉज ह्यानंतर ना तर मला 2 दिवस. तुझा मी लंच बॉक्स आणलाय. आज आंटीनी खास तुझ्या आवडीची भाजी पाठवली. आणि हो, दुपारी औषधं घ्यायला विसरायचं नाहीये, कळलं ना? नाहीतर त्या पेशंट्सची काळजी करत करत तू स्वतःकडे लक्ष देणार नाही. जेवून घे नाही. चल आणि मी निघू. मला आज खूप काम आहे. ओके, बाय बाय. निखिल, इफ यू डोंट माइंड, एक विचारू? म्हणजे काही तुझा लग्नाचा वगैरे विचार चालू आहे? म्हणजे अरे तसा असेल तर काही गुड न्यूज वगैरे तरी दे. नाही रे बाबा, अजून तरी काही नाहीये. पण सगळ्या डॉक्टर्स मध्ये तशी चर्चा मात्र चालू आहे तुझ्याबद्दल आणि मृण्मयी बद्दल. काय? हा, अरे मलाही तसंच वाटतंय. अरे आम्ही दोघं जस्ट. नाही, तसं जर काही नसेल तर आय एम सॉरी. पण यू शुड थिंक अबाउट इट. मी निघू. व्हिजिटला पळायला पाहिजे मला. चल बाय, भेटूया. ओके, बाय. यू. एक्सक्यूज मी. येस, डॉक्टर चित्रे आले नाही आहेत अजून. अर्ध्या तासात येतील. आपण बसा ना. थँक्यू. मी एक काम करतो, डॉक्टर येईपर्यंत मी करपेची रूम शोधून ठेवतो. आलोच मी. काय आणलंय नाश्त्याला आज? ते आणलंय ते खा. एक तर हॉस्पिटलचं हॉटेल करून टाकलंय. नीट बसा जरा. बरोबर. एक तर काही झालं नाहीये आणि नुसतं हॉस्पिटलच्या कॉट आणून बसतात ते. गप्प बस. जास्त बडबड केलीस ना तर डॉक्टरने सांगून बाहेर काढीन तुला. चल. नमकीन हो गई रे. लग्नाला नकार दिला म्हणून प्रेसला जाळून मारलं. सानिका, सानिका. एक्सक्यूज मी, प्रभाकर करपे इथेच ऍडमिट आहेत का? हो. काय झालंय त्यांना? तुम्ही? मी त्यांचा रिलेटिव्ह आहे. हो का? त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालंय. कधी ऍडमिट केलं त्यांना? 1 आठवडा झाला. खूप बरं वाटत नाहीये का त्यांना? तुम्हाला माहित नाही? तुम्ही रिलेटिव्ह आहात ना? नाही, काय झालंय, मी आत्ताच मुंबईवरून आलो ना, त्यामुळे मला माहित नाहीये. ते खूप आजारी आहेत. तर बेडवरून उठू शकत नाहीयेत.
तुम्हाला त्यांना भेटायचं आहे का? नाही इट्स ओके, मी नंतर भेटेन त्यांना. त्यांची रूम कुठे आहे बाय द वे? इथून 3री रूम नंबर 470. थँक्स.